पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमधील गोसावी समाजाच्या 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला होता। या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघाच्या वतीनं हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला हातकणंगले पंचायत समिती कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली। मोर्चा मुख्य रस्त्यानं तहसीलदार कार्यालयावर आला। यावेळी मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना देण्यात आलं। या घटनेतील मूळ आरोपी शोधून त्यांच्यावर कारवाई व्हावी, या घटनेची CID चौकशी करावी, अत्याचारग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या। यावेळी बोलताना आमदार अशोकराव माने यांनी या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन CID चौकशीची मागणी करणार असल्याची ग्वाही दिली। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, नगरसेवक राजू इंगवले, जयराज घाडगे, संजय मकवाने, आकाश गोसावी, कुमार गोसावी, संदीप गोसावी यांच्यासह महिला आणि विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केली। गोसावी समाजाच्या वतीनं आम्ही हातकणंगले तालुक्यातील कुंभोज असेल, हातकणंगले असेल, लक्ष्मीवाडी, बिरदेवाडी, जिथून पण गोसावी समाज आहे तेवढा सर्व समाज एकत्र येऊन जी नराधमानं 2 मुलींच्यावर अत्यंत निर्गुण अशी हत्या केली, त्या हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी हा सगळा समाज एकवटला आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज मी या भागाचा नगरसेवक म्हणून मी त्यांच्याबरोबर सातत्यानं यापुढेही राहीन आणि आत्ताही राहिलेलो आहे। ह्या नराधमाला फाशीची शिक्षा होण्यासाठी उज्ज्वल निकम सारख्या एखाद्या प्रख्यात वकिलाकडे ही केस जावी आणि खरा आरोपी शोधून काढावा, यासाठीही आमची खरी मागणी आहे। या मोर्चात कुमार जाधव, वसंत जाधव, युवराज जाधव, अजित गोसावी, संभाजी गोसावी, लखन गोसावी, मारुती गोसावी यांच्यासह गोसावी समाजातील महिला, पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।